श्रावणात येणारा एक सण जो आपल्याला निसर्ग, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा संगम दाखवतो, नागपंचमी. आज आपण जाणून घेऊया या सणामागचं गूढ आणि त्याचं ऐतिहासिक महत्त्व आणि पूजेने मिळणारे आध्यात्मिक फायदे. नागपूजन ही परंपरा वैदिक युगापासून चालत आलेली आहे. अथर्ववेद आणि महाभारतातील संदर्भातून समजतं की सर्प म्हणजे केवळ प्राणी नाहीत, तर शक्तीचं, संरक्षणाचं आणि आध्यात्मिक ऊर्जेचं प्रतीक आहेत. विशेषतः शेषनाग हा विष्णूच्या विश्रांतीचा आधार आहे आणि वासुकी नागानेच तर समुद्रमंथनात दोरी म्हणून मदत केली होती. एक प्रसिद्ध लोककथा अशी आहे की एका बहिणीने आपल्या भावासाठी नागदेवतेची पूजा केली होती, जेणेकरून त्याला सर्पदंश न होवो. दुसरी कथा अशी सांगते की एका शेतकऱ्याने चुकून नागोबाला मारले, तेव्हा नागिनीने सूड म्हणून त्याच्या मुलांना संपवलं. पण शुद्ध अंतकरणाने नागपंचमीच्या दिवशी केलेल्या पूजेमुळे तिला क्षमा वाटली. या दिवशी नागोबाला दूध, हळद, कुंकू, दुर्वा आणि फुलं अर्पण केली जातात. कोणी नागोबा दिसत नसल्यास चित्र किंवा मातीच्या नागाचे पूजन करतात. सर्पदोष, कुंडलीतील कालसर्पयोग, नागबाधा आणि वंशवृद्धीतील अडथळे दूर करण्यासाठी ही पूजा प्रभावी मानली जाते. स्त्रिया या पूजा करतात. स्त्रियांसाठी विशेष महत्त्व आहे या पूजेचे. स्त्रियांनी ही पूजा केल्यास कुटुंबात शांतता, समृद्धी आणि मूलप्राप्तीचे योग निर्माण होतात. सर्प हे कुंडलिनी शक्तीचे प्रतीक आहेत. योगशास्त्रात सांगितले जाते की आपल्या शरीरात ऊर्जेचा स्रोत म्हणजे कुंडलिनी नागासारखा गुंडाळलेला असतो. नागपंचमी म्हणजे या ऊर्जेला नम्र अभिवादन. तसेच हे आपल्या पर्यावरण प्रेमाचे आणि निसर्ग पूजनाचे प्रतीक आहे. नागपंचमी म्हणजे आस्था. नागपंचमी म्हणजे परंपरा आणि निसर्गाशी नातं जपणारा पवित्र सण. या दिवशी आपण भीतीने नाही तर श्रद्धाने नागदेवतेला नमतो. या दिवशी केलेली पूजा आपल्या आरोग्य आणि समृद्धी आणि आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करते. चला तर मग या नागपंचमीला एकसंध होऊन आपल्या परंपरेचा आदर करूया. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी. श्री गुरुदेव दत्त.